रामकृष्ण हरी मैत्रिणींनो मित्रांनो, संगीता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आज आपण करणार आहे कांद्याची भाजी. हो का, मी शेतातून अगदी ताजी भाजी घेऊन आलेली आणि ती अगदी व्यवस्थित निसून बिसून हो का अशा पद्धतीने मी चिरून घेते, कारण की आपल्याला त्याचे कांदे बी काढायचे नाही. कांद्यांमुळं कसं आहे, खूप चव, एक अप्रतिम चव लागते त्याला, त्या भाजीला खूप टेस्टेड भाजी होते. हो का, अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला ही पात निसून घ्यायची आणि वर कांदे बी असे चिरून घ्यायचेत. आणि कसं आहे, शेतकऱ्याचे इथं म्हणजे खूप म्हणजे असं ताजं आणलेलं वावरातलं शेतातलं करायचं चुटकणी आणि खायचं. खूप ताजी भाजी मी शेतातून घेऊन आले होते आणि ती अगदी व्यवस्थित पद्धतीने हो का मी चिरते. कवळे कांदे आहेत बघा, छोटे, आणि हिरवीगार भाजी आहे, खूप मस्त. त्याच्यामुळं म्हणलं चला आज शेतात जाऊन भाजी आणूया आणि ती करूया आपण. हे बघा, मी अशी संपूर्ण पद्धतीने ही भाजी करून घेते. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर हा आवडला असला तर नक्कीच मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी बी करा. आणि हो का, अशा पद्धतीने आता आपल्याला ही चिरून घ्यायची. हो का, मी कशा पद्धतीने तिला संपूर्ण अशी चिरून घेतलेली आहे. हो का, अशी एकदम बारीक, आणि भरपूर अगदी 2 मुठी हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली आहे बघा. ती बी आपली भिजलेली आहे. आणि त्याला वाटणाचं साहित्य लसूण, मिरची, जिरी असं आपल्याला टाकायचं आहे. आणि एकदम बारीक अशी कट करून घ्यायची बघा ही भाजी. आणि भाजी म्हणलं तर भाजी खूप आवडीची, रोजही असलं तरी कंटाळा नाही त्या भाजीचा. शेतातली भाजी केलेली आहे ना, मी शेतात बसूनच खाल्ली, एवढी छान लागायची. बायांना बी द्यायची, कारण की माझ्या कामाला बाया होत्या ना, मग त्यांना बी द्यायची. खूप छान वाटायचं शेतात बसून खायला. गरम भाकरी आणि ती भाजी, लसणाची चटणी, वाह, एक वेगळीच चव असते बघा. हे बघा, अशा पद्धतीने अगदी संपूर्ण ही भाजी चिरून घेणार आहे, बारीक करून, एकदम बारीक करून घ्यायची आपल्याला. आणि हे थँक्यू यूट्यूब, माझं आहे ना 1000 सबस्क्राईब झाल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद, की माझे 1000 सबस्क्राईब झाले. तुम्हाला सांगन ते आज सांगायचा दिवस आला. माझ्या लक्षात नव्हतं राहिलं की यूट्यूबवाल्यांचं धन्यवाद करायचे. त्याच्यामुळं आज मी खूप मनापासून धन्यवाद करते माझे 1000 सबस्क्राईब झाल्यामुळे. मला असेच सपोर्ट करीत राहा, खूप छान वाटतं. हे बघा, आता ही भाजी पूर्ण मी चिरून घेते. आणि भाजी कोणती बी असू दे, खूप आवडीची भाजी होती, खूप छान लागते कोणतीही प्रकारची. आता ही संपूर्ण भाजी मी परातीत भरते बघा. आणि आपल्याला तिला स्वच्छ अगदी खळबळून धुवून घ्यायची, एकदम पूर्ण तिचं पाणी काढून टाकायचं, कारण की भाजीला कसं आहे, पाणी हे सुटतंच. हे बघा, आता हे वाटणाचं साहित्य घेतलेलं आहे ना, हे आपण आता वाटून घेऊया. एकदम बारीक वाटायचं. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईत आता मी तेल ओतून घेणार आहे. म्हणजे कढई थोडी तापून द्यायची, मग तेल ओतायचे बघा. 1 पळ्या ओतायच्या, जास्त बी नाही, जास्त बी तेलकट नको आहे आपल्याला. आणि मला तर खूप भाजी आवडते कांद्याची, खूप छान लागते. आणि कसं आहे, माणूस 2 घास भाकरीची जास्तच खातं भाजीबरोबर. अशी भाजी होती ही अप्रतिम. रोजचा प्रॉब्लेम असतो की भाजीला काय करायचं, रोज काहीतरी वेगळं करायचं. आपण रोज म्हणतो चला आज काय करायचं. मग असं शेतातून घाई तोडून आणायचं, एकदम छान पद्धतीने करायचं. हो का, आता इथं वाटलेली मिरची आहे, ती संपूर्ण आपल्याला परतून घ्यायची, अगदी मस्त. चांगला तिचा कच्चापणा आहे ना दूर करायचा. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बघा.
म्हणजे कसं आहे, जरा मीठ वगैरे टाकलं, मिरची बी अशी ठसकत नाही आहे, त्याच्यामुळं आधीच मीठ टाकलेलं आहे बघा. आणि मिरची ही आपल्याला संपूर्ण परतून घ्यायची अगदी छान. हे बघा, भाजी एकदम व्यवस्थित धुवून ती चाळणीत ठेवली होती. चाळणीत ठेवल्यावर काय होतं, त्याचं पाणी आहे ना पूर्ण असं निथळून जातं बघा. मस्तपैकी पाणी निघून जाईल. आणि आता आपल्याला ही कढई भरून दिसती ना, कढई भरून तर काय होणार नाही, ती शिजल्यावर उगच थोडीशी होणार आहे बघा. आणि भाजी म्हणजे कसं, हा शिळी राहिली तरी बाई राहू दे मी खाईन, म्हणजे असं सगळ्यांनाच अशी शिळी भाजी वगैरे खूप आवडते, खूप छान लागते भाजी. गावाच्या ठिकाणचा हा गावरान तडका कसा वाटतो तुम्हाला भाजीचा. आता त्याच्यात आपण भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकून देऊया बघा. ती बी डाळ एकदम स्वच्छ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. आधी भिजत टाकली होती अर्धा घंटे आणि तिला स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे बघा. आता ती मस्तपैकी आपण हे करूया, मिक्स करूया. हे बघा, खूप छान. आणि कसं आहे, माझे 1000 सबस्क्राईब झाले तरी 1000 जास्त झाले, वर ते 50 बी झालेले आहेत, पण ते इकडं दाखवत नाही आहे. मला हेच यूट्यूबवाल्यांना सांगायचं की माझे इकडं दाखवत नाही आहे, इकडं फक्त 1000 आणि वर 5च दाखवतात. हे बघा, आपली भाजी पूर्ण मोकळी झालेली आहे, खूप छान. हे बघा किती छान डाळ वगैरे दिसती, त्याच्यात तो कांदा किती छान अप्रतिम वाटते. चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.